पुणे एव्हरेस्ट 2012 प्रचंड मोठा बॉम्बस्फोटासारखा आवाज झाला. अख्खं ग्लेशियर खाली आलं आणि त्याच्यावर पाय पडला की त्या सगळ्या क्लाइंबर सकट आतमध्ये जातो. तर बऱ्याचदा असं होतं की हॅल्युसिनेशनमध्ये जातात, ब्रेनवरचा कंट्रोल सुटतो. तर तुम्हाला आधी झोप आल्यासारखं होतं, मग तुम्हाला झोप लागते आणि त्यातच डेथ होऊन जाते तुमची. ज्या रूटनी वर गेलोय तो रूट येताना असेलच याची गॅरंटी नसते. माउंटनला रिस्पेक्ट नाही केलं, मोस्टली डेथ. वर जाताना काय सामान न्यावं लागतं किंवा किती फूड न्यावं लागतं हे कसं ठरवता तुम्ही? एक मराठी फूड बरोबर नेलं होतं, ते म्हणजे गुळपोळी. येती दिसलंय लोकांना किंवा दिसतात किंवा आहे ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खुमजुम नावाची एक जागा आहे, तर तिथे एक डोंगरात मॉनेस्ट्री आहे. ह्या एक्सपिडिशनसाठी साधारण खर्च कितपत आला होता? एका आजींचा फोन आला आणि आम्ही गेलो. त्यांच्या पायाला गँग्रीन झालं होतं. मला एकदम 2 लाखाचा चेक काढून दिला. मला काही बरं वाटणार नाही या सगळ्यातनं, तुम्ही एव्हरेस्ट क्लाइंब करा. कॅम्प 4 नंतरच्या डेड बॉडीज अजून तिथेच आहेत, सो अजूनही आत्ताही त्या तिथेच आहेत. माझा जो पार्टनर होता त्यावेळेला आणि रात्रीचे 8 वाजले तरी राहुल टेंटमध्ये आला नाही. मी म्हटलं हा गेला कुठे? तो म्हणला माझा ऑक्सिजन संपला आणि मी एका ठिकाणी कुठेतरी बर्फावर पडलो. मी खूप चेतन म्हणून हाका मारल्या. शेवटी तो म्हणला माझ्या गळ्यामध्ये माझ्या आईबाबांचा फोटो आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा होती, तर ती मी घट्ट पकडली आणि शेवटी मी फक्त सांगत राहिलो, राहुल तुला आज फक्त मरायचं नाहीये, काही कर. एकदा नव्हे तर 8 वेळा आपल्या भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा आम्ही एव्हरेस्टवरती फडकवला. काय वाटलं तुम्हाला शेवटी समिटला पोचल्यावर? नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ॲडव्हेंचरसाठी लोक बऱ्याच गोष्टी करतात, त्यातलीच एक गोष्ट म्हणजे गिर्यारोहण. पण ही वाटते तितकी म्हणावी तितकी सोपी नाही आहे, आणि त्यात एव्हरेस्ट चढायचं म्हटलं तर ती अजूनच कठीण गोष्ट आहे. पण तरीही कितीतरी लोकांनी ते आता आज करून दाखवलं आहे. पण ते करण्यासाठी नक्की तयारी काय करावी लागते, कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं, प्लॅनिंग किती करावं लागतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याकडे आलेले आहेत चेतन केतकर, जे गिर्यारोहक आहेत. त्यांनी माउंट किलिमांजारो, एव्हरेस्ट आणि युरोपमधल्या अनेक पर्वतांवर गिर्यारोहण केलं आहे. चेतन सर, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. मला सांगा सर, एव्हरेस्टबद्दल आपण खूप गोष्टी ऐकलेल्या असतात. जेव्हा पहिल्यांदा एव्हरेस्ट तुम्ही पाहिलात, डोळ्यासमोर आला तुमच्या, तेव्हा काय वाटलं? खरं तर एव्हरेस्ट क्लाइंब करावं किंवा त्याचं स्वप्न बघावं हे साधारणतः डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज आम्ही 14 वर्ष करत होतो. बापरे. 14 वर्ष हे स्वप्न बघत होतो की एव्हरेस्ट चढायचं. आणि मग बऱ्याचदा अशी संधी पण आली की एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन येऊया, आणि मी प्रत्येक वेळा टाळत आलो. आणि असं ठरवलं होतं ज्या वेळेला पहिल्यांदा एव्हरेस्ट बघायचं ते एव्हरेस्टवरती चढाई करण्यासाठीच जायचं. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही जेव्हा नामचे बाजारच्या वरती जाऊन पहिल्यांदा एव्हरेस्टचं दर्शन झालं, तर त्यावेळेला अगदी आम्ही निशब्द होतो असं म्हणायला हरकत नाही. पहिल्यांदाच इतक्या वर्षात कोणीतरी असा प्रश्न विचारलाय खरं तर. काय ते सेकंद किंवा तो आत्ता अगदी डोळ्याच्या समोर आहे की काय जाणवत होतं, तर अगदी काही जाणवत नव्हतं. आम्ही फक्त एव्हरेस्टकडे बघत होतो. म्हणजे शब्दात खरं तर व्यक्त होणंच खूप अवघड आहे की त्यावेळेला आम्हाला काय वाटलं. गिर्यारोहण किंवा ट्रेकिंग ह्याची तुमची सुरुवात कशी झाली, कुठून झाली? या क्षेत्रात मी साधारणतः 1992 साली आलो. पुणे कब्ज नावाची संस्था आहे, त्यांच्या थ्रू पहिल्यांदा हिमालयात गेलो, सह्याद्रीत भटकायला लागलो. मग महिन्याला एखादा ट्रेक व्हायचा आणि मग हळूहळू ट्रेकची फ्रिक्वेन्सी वाढत गेली. दुर्ग मोहिमा झाल्या, ज्याला आजकाल रेंज ट्रेक असं म्हणतात, ते ट्रेक झाले. आणि मग परवाच जस्ट आम्ही एकाने विचारलं म्हणून आम्ही काउंट काढायला बसलो होतो, तर सह्याद्रीतल्या आजपर्यंत जवळपास 344 किल्ल्यांना भेटी देऊन झाल्यात. त्याच्यानंतर हिमालयातले बरेच हायल्टिट्यूडचे ट्रेक्स केले, बेसिक ॲडव्हान्स केला नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंगमधनं. त्याच्यानंतर मग मोहिमा करायला लागलो. मग ज्याच्यामध्ये पहिली मोहीम मून नावाची आहे, 16,500 फुटाचं छोटंसं पीक आहे. त्याच्यानंतर क्षितिधर नावाचं पीक केलं 17,700 फुटांचं. त्याच्यानंतर माउंट डिकेडी म्हणून आहे, द्रौपदिका दंडा म्हणून, ते साधारणतः 19,100 फुटाचं आहे. त्याच्यानंतर माउंट आयलंड एव्हरेस्ट एक्सपिडिशनच्या दरम्यान होतं, ते 21,000 फुटांचं केलं.
त्याच्यानंतर एव्हरेस्टची तयारी म्हणून आम्ही प्री एव्हरेस्ट एक्सपिडिशन कारगिलमध्ये घेतली होती, ज्याच्यामध्ये आपल्या लाईन ऑफ कंट्रोलवरचं जे हायेस्ट पीक आहे माउंट नून म्हणून, ते 23,400 फुटांचं ते समिट केलं. त्याच्यानंतर मग युरोपमधलं खंडातलं हायेस्ट पीक जे आहे माउंट एल्ब्रस म्हणून, ते साधारणतः 3 वेळा समिट केलं आहे. टांझानियामध्ये म्हणजे आफ्रिकेतलं हायेस्ट जे पीक आहे किलिमांजारो म्हणून, ते 2 वेळा समिट झालं आहे. आणि माउंट एव्हरेस्ट. असं साधारणतः माझ्याबद्दल या क्षेत्रातली माहिती सांगायची झाली तर सांगता येईल. तुम्ही पुण्यातनं एव्हरेस्टला गेला होता, तर त्यासाठी काय तयारी केली होती तुम्ही? खरं तर त्या वेळेपर्यंत साधारणतः एखाद दुसरी नागरी मोहीम ही एव्हरेस्टवरती गेली होती. म्हणजे 1992 साली DT कुलकर्णींच्या नेतृत्वाखाली पहिली नागरी मोहीम गेली, जी अपयशी ठरली. आणि दुसरी तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की पहिलं मराठी पाऊल सुरेंद्र चव्हाणांच्या रूपाने एव्हरेस्टवरती पडलं. आणि तेव्हापासून आमच्यासारखे अनेक जण खऱ्या अर्थाने एव्हरेस्टचं स्वप्न बघायला सुरुवात केली. सो मग आम्ही SP कॉलेजवरचे आमचे पाटणकर सर म्हणून होते ॲथलेटिक्सचे, त्यांच्याशी संपर्क साधला. आणि मग त्यांनी वेगवेगळं डिझाईन केलं हे सगळं, जो काही वर्कआउट होता तो. आणि मग त्याच्यामध्ये सिंहगडला आम्ही जायचो, मग 2-2, 3-3 फेऱ्या नॉनस्टॉप मारायचो. त्याच्यानंतर आम्ही पर्वतीवर जायचो, आणि मग आमच्यातल्याच एका मेंबरला घेऊन नॉनस्टॉप आम्ही त्याला पाठीवर घेऊन 5 वेळा वर खाली करायचो. असे वेगवेगळे आम्ही आमचे प्रयोग केले बेसिकली, की एन्ड्युरन्स लेवलला कसं अजून वाढवता येईल, लंग्स कॅपॅसिटी कशी वाढवता येईल. कारण त्या ठिकाणी कसं असतं की काही पावलं टाकल्यानंतर आपल्याला परत पुढची पावलं टाकण्यासाठी एक 15 सेकंद 20 सेकंद थांबावं लागतं. बरं. म्हणजे आपला पल्स रेट परत खाली येतो आणि मग परत आपण चालायला सुरुवात करतो. सो ही जी मधली जी गॅप आहे 15 सेकंदाची, तर ती कशी कमी करता येईल त्याच्यावरती सुद्धा आम्ही बरंच काम केलं. पाटणकर सरांनी बरंच काम केलं, हर्षल निकम होते, सुधाकर सर म्हणून होते, या सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती काम केलं, ज्याचा उपयोग आम्हाला तिकडे होणार होता. आणि अशा प्रकारे मग आम्ही अराउंड पुणेच ही सगळी आमची प्रॅक्टिस चालू होती. कारण आम्हाला एकीकडे फंड रेझिंगकडेही बघायचं होतं आणि दुसरीकडे प्रॅक्टिसही करायची होती. त्याच्यामुळे अराउंड पुणेच हे सगळं चाललं होतं. आणि त्यावेळेसच्या आमच्या एव्हरेस्टचं मोहिमेचं नाव सुद्धा पुणे एव्हरेस्ट 2012 असंच होतं. पण जेव्हा तुम्ही घरच्यांना सांगितलं की तुम्ही एव्हरेस्टसाठी तयारी करणार आहात किंवा एव्हरेस्टवर जायचं आहे, तर त्यांची प्रतिक्रिया काय होती? खरं तर माझ्या आईचंच स्वप्न होतं मी एव्हरेस्ट चढावं. बरं. तर त्याच्यामुळे माझ्या घरनं तर म्हणजे अगदी आनंदोत्सवच साजरा झाला होता त्यावेळेला. पण आमच्या टीममधल्या प्रत्येकाचं असं नव्हतं. काही जणांच्या घरी विरोधसुद्धा होता, कारण रिस्क होती. तर प्रत्येकाने आपापल्या घरी वेगवेगळ्या मार्गाने पटवलं आणि ही मोहीम उभी राहिली. कोणी क्लाइंब करू शकतं असं जर कोणी ठरवलं की मला आता एव्हरेस्टवर जायचं आहे, तर साधारण किती वर्ष त्याची तयारी करावी लागते? आम्ही सांगताना आधी तेच सांगतो की आपल्या इथे इन्स्टिट्यूट्स आहेत माउंटेनरिंगच्या, ज्याच्यामध्ये उत्तर काशीला आहे, दार्जिलिंगला आहे, मनालीमध्ये आहे, आता अरुणाचल प्रदेशमध्ये पण चालू झाली आहे. तर ह्या ठिकाणी वेगवेगळे तुम्ही आधी कोर्सेस करा. म्हणजे त्यातला आधी बेसिक माउंटेनरिंग कोर्स आहे, त्याच्यात एक ग्रेड मिळाली तर तुम्हाला ॲडव्हान्स करता येतो. त्याच्यात पण पुढे तुम्हाला जाऊन सर्च अँड रेस्क्यू, मेथड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. तर त्यातले किमान बेसिक किंवा ॲडव्हान्स असे तुम्ही कोर्सेस करा. आणि साधारण 7,000 मीटर, ज्याला 7,000 असं जे आमच्या भाषेत म्हणलं जातं, इथपर्यंत एखादं तरी पीक करावं, की तुमची बॉडी तिथपर्यंत सस्टेन होतीये की नाही, तुम्ही टेक्निकली तेवढे साऊंड आहात की नाही, हे तुम्हाला तिथे जाऊन समजतं. आणि मग खऱ्या अर्थाने 8,000 म्हणजे एव्हरेस्टसारखी शिखरं घ्यायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये थोडीशी जोखीम कमी होते. तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो की आपण तिथपर्यंत सस्टेन करतोय, आपण तिथपर्यंत क्लाइंब करू शकतोय. तुम्ही 2012ला सबमिट केला होतात, पण तेव्हा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आत्ता एवढी चांगली नव्हती, फास्ट नव्हती. तर त्यासाठी तुम्ही काय काय केलं किंवा ते चॅलेंजेस तुम्ही कसे फेस केलेत? 13 वर्षापूर्वीचीच खरं तर ही गोष्ट आहे. पण आम्ही गेली अनेक वर्ष आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथे ते प्रोग्राम्स होतात तिथे हेच सांगतो की त्या काळी म्हणजे 2012 साली कोणाकडे आमच्याकडे स्मार्टफोन नव्हता. साधा 2G फोन असायचा आणि त्याच्यावरनं आम्ही आपल्या घरी कधीतरी कॉल केला किंवा असं केलं, इतपतच काय ते कम्युनिकेशन होतं.
म्हणजे हवामान खातं सुद्धा आपल्याला, भारताचं हवामान खातं जे आपल्याला रिपोर्ट देत होतं, तर ते सुद्धा बऱ्याचदा आपल्याला जाऊन गोरक्षेप नावाचं जे अलीकडचं ठिकाण आहे तिथनं, तर तिथे जाऊन इंटरनेट मिळवून त्यांच्याकडच्या ईमेलवरनं घेऊन मग आपल्याला रिपोर्ट घ्यावे लागत होते. इतकी वेगळ्या प्रकारची परिस्थिती होती. आत्तासारखं इझिली नेटवरती गेलं, सर्च केलं आणि उद्या काय हवामान असेल ह्याचा अंदाज काही त्यावेळेला घेता येत नव्हता. म्हणजे त्याची अडचण किंवा चॅलेंज असं वाटलं नाही, तर तो पार्ट एक्सपिडिशनचाच होता आणि तो प्रत्येकाकडे रोल वाटून दिलेला होता. सो प्रत्येकजण तो स्मूथली ते काम करत होता आणि त्याच्यामुळे मोहीम आमची सहज पुढे जात होती त्यावेळेला. तुम्हाला ह्या एक्सपिडिशनसाठी साधारण खर्च कितपत आला होता? असं जाणवलं की एव्हरेस्टपेक्षा अजून एक उंच शिखर आहे बरं. आणि ते क्लाइंब केल्याशिवाय आपण हे काय एव्हरेस्ट क्लाइंब करू शकत नाही. आणि ते होतं फंड्सचं. या सगळ्याचा जेव्हा आम्ही जमा खर्च काढला त्यावेळी 2012 साली आमच्या टीमचं टोटल बजेट हे 3.25 कोटी रुपये एवढं निघालं होतं. आणि मग आमची जी फंड रेझिंग टीम होती त्यांनी पळायला सुरुवात केली, वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्पोरेट्समध्ये जायला सुरुवात केली. 6, 7, 8 महिने झाले पण काही रिस्पॉन्सच नाही कुठनं. बापरे. असं ठरलं की आपण एकदा एक ट्राय करूया, आपल्या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचून बघूयात, आपल्याला काही ते मदत करतायत का. आणि मग आम्ही हळूहळू त्यावेळेला स्टार माझा म्हणजे आत्ताचं ABP माझं जे होतं त्यांनी मीडिया स्पॉन्सरशिप दिली. मग तिथे आमचे इंटरव्ह्यूज चालू झाले किंवा पुण्यातल्या बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून आले, फोटोज आले आणि मग एक मोहीमच उचलून धरल्यासारखं महाराष्ट्रातल्या जवळपास 24,000 नागरिकांनी याच्यासाठी 50 रुपयापासून 5 लाख रुपयांपर्यंत इंडिव्हिज्युअल मदत दिली आणि ही मोहीम खऱ्या अर्थाने उभी राहिली. ह्याच्यातले काही छोटे बरेच आहेत पण 1, 2, 3 सांगीन मी. अनेक आजी आजोबांचे फोन यायचे की आम्हाला काही फार आमच्याकडे फंड्स नाही आहेत, पेन्शन आहे, पण आम्हाला दर महिन्याला तुम्हाला 50 रुपये द्यायचे किंवा दर महिन्याला 100 रुपये द्यायचे. आणि मग आमच्यातला एक जण कोणतरी गाडीवरती किंवा सायकलवरती ते कुठेतरी धायरीला जाईल, आनंदनगरला जाईल आणि ते 50-50, 100-100 रुपये घेऊन यायचे. त्याच्या मागच्या भावना खूप महत्त्वाच्या होत्या किंवा त्या आशीर्वाद किंवा ज्या शुभेच्छा होत्या ना त्या जास्त आमच्यासाठी गरजेच्या होत्या. एकदा एका आजींचा फोन आला आणि आम्ही गेलो तर त्या पूर्ण बेड रिडन होत्या, त्यांच्या पायाला गँग्रीन झालं होतं आणि त्यांनी आम्हाला एकदम 2 लाखाचा चेक काढून दिला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अमेरिकेतनं माझ्या मुलांनी माझ्या ट्रीटमेंटसाठी हे पैसे पाठवलेले आहेत, पण मला माहिती आहे त्याचा आता काही उपयोग नाही आहे, मला काही बरं वाटणार नाही या सगळ्यातनं, त्याच्यापेक्षा मी हा चेक तुम्हाला देते, तुम्ही एव्हरेस्ट क्लाइंब करा, फक्त माझं नाव कुठं सांगायचं नाही. अशा धर्तीवरती त्यांनी आम्हाला पैसे दिले. त्याच्यानंतर अजून एक जण माझा मित्र होता, तो म्हणजे आमचा टीम मेंबरच होता, तर त्याला एक फोन आला आणि तो तिथे गेला तर एक वस्ती होती म्हणजे झोपडपट्टीमध्ये आत गेला तो आणि तिथे एका आजींनी पाकीट हातात ठेवलं आणि त्या आरोग्य खात्यात आधी कामाला होत्या महानगरपालिकेत. तर त्या म्हणल्या हे माझं 1 महिन्याचं पेन्शन आहे आणि माझी जी सून आहे ती म्हणजे धुणं भांडी करते तर तिचा 1 महिन्याचा पगार आहे. आणि नंतर त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही जेव्हा लोक इतकी भरभरून त्यातनं यायला लागली की आम्ही जेव्हा शेवटी मोजलं तेव्हा जवळपास 17-17.5 लाख रुपये त्या जे काही आम्ही आवाहन केलं चितपावन संघात त्याच्यातनं ते फंड्स उभे राहिले होते. सो अशा बोलायला गेले तर खूप गोष्टी आहेत, कारण जवळपास 3.25 कोटी रुपये जमा झालेले आहेत. त्याच्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे राजसाहेबांनी 10 लाख रुपये पाठवले, हे कोणाला माहिती पण नाही, कारण लोक जेव्हा त्यांच्याकडे पत्रकार बाईट घ्यायला गेले तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मला याचं काही मार्केटिंग करायचं नाही आहे, मी मराठी मुलं चालली आहेत म्हणून मी पैसे देतोय. त्याचप्रमाणे आमच्या सगळ्यांसाठीच एक अभिमानास्पद गोष्ट घडली, पण ओव्हरऑलच गिर्यारोहण आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी ती होती. आम्हाला एक दिवस दिल्लीमधनं फोन आला आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रपतींनी अशी इच्छा व्यक्त केली आहे, एव्हरेस्टच्या मोहिमेला तिरंगा देणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये हा फ्लॅग ऑफचा कार्यक्रम होऊन तुमची मोहीम
सुरू होईल. तर आमच्या सगळ्यांसाठीच खरं तर गौरवास्पद गोष्ट होती आणि सगळेच जण या गोष्टीमुळे भारावून गेले. जी मोहिमेची सुरुवात होती ती दिल्लीतनं होणार होती. मग ह्याच्यातच जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बेस कॅम्पवरती गेलात नेपाळच्या इथे, तेव्हा काय भावना होती? खरं तर आम्ही त्यावेळेला इतके फोकस्ड होतो या सगळ्यामध्ये की जोवर एव्हरेस्टवरती पोचत नाही तोवर आम्ही फारसा असा विचार केलेला नव्हता. मेडिटेशनल स्टेज जी असते ना ट्रान्समध्ये, आम्ही तसेच राहत होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पुढे बोलूयातच, खुंबू आईसफॉल वगैरे जे प्रत्येक वेळेला आम्हाला क्रॉस करावं लागत होतं, तर त्याचा आम्ही थरार प्रत्येक वेळेला ऐकलेला होता, त्यातल्या डेथ्स माहिती होत्या. त्याच्यामुळे आम्हाला कायम ते आम्ही बेस कॅम्पला असू ना, तर एखाद्या आपण रेसला किंवा स्विमिंग कॉम्पिटिशनला गेट सेट गोच्या आधी जी कंडिशन असते ना, तर तसं बेस कॅम्पला असतं की उद्या वेदर चांगलं आहे असं कळालं तर आपल्याला निघायचं आहे वरती त्या खुंबू आईसफॉलमध्ये. सो ते जे असतं ना की कधी एकदाची ती बंदुकीची गोळी सुटेल आणि आपल्याला त्यात उडी मारायची आहे. सो त्या स्टेजला बेस कॅम्पला सतत अशी ती एक मानसिक स्टेजमध्ये क्लाइंबरला राहावं लागतं की आपल्याला कधी जायचं आहे, कधी जायचं आहे. आज म्हणजे सकाळी उठून वेदर चांगलं नाही आहे, ठीक आहे, एक दिवस गेला, पुढे उद्याला निघायचं आहे. सो कायम आपण त्या स्टेजमध्ये असतो. पण म्हणजे ह्यासाठी तुम्ही समिटला निघताना किंवा समिट सुरू होताना तुम्ही मेंटली आणि फिजिकली काय काय तयारी केली होती? बरीच तयारी असते. मी म्हटलं तसं 45 दिवस साधारणतः या सगळ्यामध्ये घालवायचे असतात. आणि सामान्य ट्रेकरला किंवा ट्रेकिंग जे करतात ते एका ठिकाणावरून निघतात, तिथे पोचतात आणि परत येतात. तर गिर्यारोहण मोहिमांमध्ये किंवा एव्हरेस्ट मोहिमेमध्ये ते तसं करता येत नाही. तर जेव्हा तुम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पवरून निघता, साधारणतः 17,500 ते 17,700च्या आसपास एव्हरेस्ट बेस कॅम्प लागतो. मग तिथून जेव्हा पहिल्यांदा आम्ही निघालो तेव्हा अर्धा खुंबू आईसफॉल चढला आणि परत खाली आलो. त्याच्या पुढच्या वेळेला वेदर चांगलं मिळालं त्यावेळेला आम्ही कॅम्प 1 टच केला आणि परत खाली आलो. साधारणतः 19,500 फुटांवरती कॅम्प 1 लागतो. त्याच्या पुढच्या वेळेला निघालो त्यावेळेला आम्ही कॅम्प 1ला गेलो, कॅम्प 2 टच केला आणि परत बेस कॅम्पला आलो. त्याच्या पुढच्या वेळेला जेव्हा निघालो तेव्हा कॅम्प 2ला जाऊन राहिलो, कॅम्प 3ला जाऊन राहिलो, परत बेस कॅम्पला आलो. आणि मग ॲक्च्युअल एव्हरेस्टचा अटेम्प्ट हा चालू होतो. सो ह्याच्यात अनेक वेळा तो खुंबू आईसफॉल मी जो म्हणला तो वर खाली करावा लागतो. वेदर बघावं लागतं, कारण ते वेदर चांगलं असेल त्याच वेळेला आपल्याला ही मुवमेंट करता येते. सो हे बरंच तसा टीडीएस जॉब आहे. वर खाली करायचं, स्वतःची एनर्जी पण मेंटेन ठेवायची आणि मग ॲक्च्युअल एव्हरेस्टच्या मोहिमेसाठी निघायचं. तुम्ही बऱ्याचदा खुंबू आईसफॉल ह्याचा उल्लेख केलात, काय आहे हे नक्की? खुंबू नावाची हिमनदी आहे, ग्लेशियर आहे. हे क्लाइंब करून जायला साधारणतः 8 ते 9 तास लागतात प्रत्येक वेळेला जाण्यासाठी. एव्हरेस्टमधला तो एक डेथ झोन मानला जातो, कारण याच ठिकाणी आजपर्यंत सगळ्यात जास्त हे मृत्यू झालेले आहेत. म्हणजे ॲव्हलांश असतील, आईस ब्लॉक्स कोसळून असतील किंवा क्रिवाईसमध्ये पडून मृत्यू असतील, हे सगळे या डेथ झोनमध्ये खुंबू आईसफॉलमध्ये झालेले आहेत. म्हणजे 2015 साली पण भूकंपाच्यामुळे जे काही मोठी ॲव्हलांच आली, त्याच्यानंतर अनेक शेर्पा गेले, हे सगळे खुंबू आईसफॉलमध्येच गेलेले आहेत. आजपर्यंत अनेकांचे बळी खुंबू आईसफॉलमधनं घेतलेत. खुंबू आईसफॉलनी बळी घेतलेत अनेकांचे. हा जो खुंबू आईसफॉल आहे बेसिकली, तर त्याच्यामध्ये अनेक हिमभेगा, ज्याला क्रिवायसिस असं म्हणतात, ज्यांची खोली ही साधारणतः 20,000 फुटापासून 2,000 फुटांपर्यंत आहे. सो नक्की किती डीप आहेत हे वरनं कळत नाही. काही क्रिवायसिस या हिडन असतात, म्हणजे त्याच्यावरती एक पातळ बर्फाचा लेअर असतो, पापुद्रा असतो, आणि त्याच्यावर पाय पडला की ते सगळ्या क्लाइंबर सकट आतमध्ये जातो. बापरे. सो ते एक त्याच्यातलं फीचर आहे. त्याच्यानंतर अनेक आईस ब्लॉक्स आहेत, म्हणजे आपल्या बिल्डिंग एवढे उंच उंच ब्लॉक्स आहेत आणि ते अस्थिर आहेत. ते सतत पुढे सरकत राहतं आणि त्याच्यामुळे ते सतत कोलॅप्स होत असतं. आणि त्याच्या खालनंच वगैरे मधनंच असा तो रूट असतो. आणि बऱ्याचदा आपण ज्या रूटनी वर गेलोय तो रूट येताना असेलच याची गॅरंटी नसते, कारण मधले ब्लॉक्स पडलेले असतात आणि
त्याच्यातनं मग नवीन रूट काढून परत दुसरीकडनं काढावा लागतो. त्याच्यामुळे तो पण आपल्या अंगावर कोसळायची खूप दाट शक्यता असते. आणि आम्ही जेव्हा गेलो होतो त्या वर्षी एव्हरेस्टचा जो फेस आहे तर त्याला एक हँगिंग ग्लेशियर होतं. आणि या हँगिंग ग्लेशियरपासून हँगिंग ग्लेशियर म्हणजे काय असतं की अख्खं एक ग्लेशियर दगडाला चिकटलेलं असतं आणि त्याला हॉरिझॉन्टल क्रॅक्स असतात आणि या क्रॅक्सपासून बर्फ खाली पडत असतो सतत. आणि हा ब्ल्यू आईस असतो, म्हणजे दगडापेक्षा कडक असतो तो. अनेक हजारो वर्षांपासून जमलेला तिथला तो बर्फ असतो. आणि त्यावेळेला त्या हँगिंग ग्लेशियर खालनंच रूट गेलेला होता, त्याच्यामुळे वरनं बर्फ पडत असायचा आणि त्याच्यामधनंच आम्हाला ते पळायचं असायचं. बापरे. सो अशा अनेक हे असतात. आणि आम्ही म्हणलं तसं या ज्या 24,000 लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद होते त्याच्यामुळेच आम्ही 5 ते 6 फेऱ्या मारल्या आणि प्रत्येक वेळेला सुखरूप त्याच्यातनं ये जा केलेली आहे. अशाच सारखी अजून कुठली ठिकाणं आहेत का खुंबू फॉल सारखी जी खूप कठीण आहेत आणि ती पार करावीच लागतात? 2 डेथ झोन या पूर्ण रूटमध्ये आहेत. एक मी सांगितला तो खुंबू आईसफॉल आणि दुसरा ॲट ॲक्च्युअल आहे तो 8,000 मीटरच्या वरचा, ज्याला वैद्यकीय शास्त्रात असं म्हणलं जातं की या ठिकाणी सजीव जिवंत राहू शकत नाही. तर त्याचं कारण असं आहे की तिथे ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते फक्त 5% आहे. वाऱ्याचा वेग साधारणतः 120 ते 180च्या आसपास असतो नॉर्मल डेला. आणि तिथलं जे टेम्परेचर आहे ते -40 टू -60च्या दरम्यान असतं. सो तिथे शेवटचा कॅम्प लावून आपल्याला वरती तिथनं क्लाइंब करावं लागतं. सो हे 2 डेथ झोन आहेत. मध्ये सतत काहीतरी असं मी म्हणलं तसं कोसळत असतं. कंटिन्यू 5-10 मिनिटाला एखादी ॲव्हलांच अशी येतच असते. आणि ह्याच्यामधनंच आपल्याला मार्गक्रमण साधारणतः 8 ते 9 तास करायचं असतं. आणि म्हणूनच मी म्हणलं मगाशी त्याप्रमाणे हे जी 24,000 लोकं आमच्या पाठीशी उभी होती, ज्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद आमच्याबरोबर होते, त्याच्यामुळेच आम्ही प्रत्येक वेळेला सुखरूपपणे एक तर तो क्लाइंब करून जात होतो किंवा त्यातनं बाहेर पडल्यानंतर अशी काहीतरी एखादी घटना घडत होती. सो त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यासाठी खरंच खूप मोलाचे होते असं मी त्या खुंबू आईसफॉलमध्ये नक्कीच म्हणेन. पण तुम्ही म्हणालात की असं काहीतरी घडून जात होतं किंवा आधी घडत होतं, तर असं काय बघितलंय तुम्ही किंवा काय अनुभव आलाय तुम्हाला ॲव्हलांचचा किंवा आईस फॉलिंगचा? त्या दिवशी आम्हाला कॅम्प 2ला जायचं होतं आणि मी आणि रुपेश खोपडे असे 2 जण आम्ही कॅम्प 1ला लवकर पोचलो थोडेसे. आणि मग रुपेश मला म्हणला, मला चेके म्हणतात, चेके आपण पुढे कॅम्प 2ला निघूया, आपली आज एनर्जी चांगली लागली आहे तर आपण निघून जाऊया. आणि मग आम्ही चौघांनी पुढे जायचा निर्णय घेतला. सगळ्यात पुढे रिंजी शेर्पा म्हणून होता, मग रुपेश होता, मग उमेश झिरपे आणि मग मी, असे 4 जण आम्ही पुढे निघालो. एक साधारणतः 10-15 मिनटं चाललो असू तर आमच्या उजव्या हाताला नुप्से नावाचं शिखर आहे आणि त्याच्यावर सुद्धा एक मोठं हँगिंग ग्लेशियर होतं. आणि एक प्रचंड मोठा बॉम्बस्फोटासारखा आवाज झाला आणि हे अख्खं ग्लेशियर खाली आलं. बापरे. तर एवढ्या जवळनं ॲव्हलांच बघायची आमच्यातल्या सगळ्यांचीच पहिली वेळ होती. सो जॅकेटमध्ये कॅमेरा होता, सो मी जस्ट हात आत घातला की कॅमेरा काढून शूट घेऊया. तेवढ्यात आमच्या पुढे जो रिंजी शेर्पा होता तर त्याची बॉडी लँग्वेज बदलली. त्यांनी पटकन सॅक काढून बर्फावर फेकली आणि तो एका टेंटच्या मागे जाऊन लपला. त्याच्यानंतर 10 पावलांवर साधारणतः रुपेश मागेच उभा होता, क्लाइंब करत होता. आणि अनफॉर्च्युनेटली काय आलं होतं की त्याची ती 10-15 पावलं टाकून झाली होती आणि त्याला पुढची 10 सेकंद रेस्टची गरज होती. मी मागाशी प्रॅक्टिसच्या वेळेला जे सांगितलं होतं त्याप्रमाणे. पण त्यांनी पूर्ण एनर्जी एकवटली आणि तो रिंजी शेर्पाकडे पळाला. त्यांनी सुद्धा सॅक बर्फावर काढून टाकली आणि तो तिथे झोपला. पण मी आणि उमेश झिरपे अजून 5-5 पावलं मागे होतो आणि एक अशी वर गेलेली रिज होती आणि नंतर अशी ती वळाली होती 90 डिग्रीमध्ये आणि हे त्या रिजवरती होते 2 जण आणि आम्ही इथे क्लाइंब करत होतो या रिजवरती. आम्ही तिथे पळत जाणं शक्यच नव्हतं कारण हा जो साधारणतः 2-2.5 हजार फुटांचा जो त्या ग्लेशियरचा प्रवास होता तो त्यांनी 2 का 3 सेकंदात पूर्ण केला होता आणि त्याच्या पुढची 4 किंवा 5 सेकंद आमच्या हातात होती आमचा जीव वाचवण्यासाठी. तर त्याच वेळेला आम्हाला ही जी रिज होती याच्या खालती एक आईस वॉल होती तयार झालेली. तर आम्हा दोघांनाही ती आईस वॉल दिसली आणि आम्ही उमेश झिरपे पटकन म्हणाले चेके पळ म्हणून
आणि आम्ही इकडे या बर्फाच्या खालती पळायला सुरुवात केली. साधारणतः एक 700-800 फूट उंच स्नोची सुनामी आम्हाला दिसत होती आमच्याकडे येणारी. आईसवॉलच्या खाली पोचलो होतो नव्हतो मला आजही अगदी आठवत नाहीये स्पष्टपणे, पण आम्ही त्या वॉलच्या खाली असे पोचलो इथे, आणि ही जी लाट होती ती अशी वरनं निघून गेली आणि मधल्या कॅव्हिटीमध्ये आम्ही जिवंत शिल्लक राहिलो. सो साधारणतः 1.5-2 मिनिटांनंतर आम्ही त्यातनं बाहेर आलो. तर आम्ही बघितलं तर इतर मोहिमांचे जवळपास 50 ते 60 तंबू हे त्यांच्या सामानासकट 150-200 फूट लांब उडून गेलेले होते. म्हणजे आमच्याकडे क्लिपिंग्स आहेत की फक्त काड्या शिल्लक होत्या किंवा कुठेतरी टेंट उडतोय, कुठेतरी सामान उडतंय. 1-2 शेर्पा सुद्धा त्यात उडून क्रिवासमध्ये पडले. अशा अनेक गोष्टी त्यावेळेला तिथे बघायला मिळाल्या आणि काही नाही, त्यातनं बाहेर आलो आणि परत क्लाइंब चालू केला. वर जाताना काय सामान न्यावं लागतं किंवा किती फूड न्यावं लागतं हे कसं ठरवता तुम्ही? जनरली एक 10-15 किलोच्या आसपास आपल्याबरोबर लोड असतं. आणि मी म्हणलं तसं की एवढी नागरी मोहीम किंवा हे सगळे प्रयोगच होते थोडेसे. सो असं काही परफेक्ट हे माहीत नव्हतं की हे फूड आपल्याबरोबर कॅरी करायचं आहे. सो त्यावेळेला अगदी MTRs वगैरे खूप नव्हती. आणि एक कुक असा बघितला की जो नेपाळी होता, पण आपल्या लेहमध्ये कामाला होता. सो मग त्याला बोलवून घेतलं. तो बेस कॅम्पला होता आणि मग त्याने आधी इडली केली, कधी काय जे काही भारतीय वेगवेगळे पदार्थ होते ते त्याला जमतील तेवढे त्यांनी तिथे करत होता. आणि त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला भारतीय फूड हे बेस कॅम्पला मिळत होतं. तिथे खूप गरजेचं असतं कारण हाय अल्टिट्यूडला आपल्याला फूड नॉशिया येतो लो ऑक्सिजनमुळे, आणि त्याच्यामुळे आधीच इंटेक कमी झालेला असतो. आणि परत मग ती जर का आपल्याला चव आणि आपल्याला पाहिजे ते फूड मिळालं नाही तर मग अजून इंटेक कमी होतो, ज्याचा पुढे क्लाइंबवरती परिणाम होतो. त्याच्यामुळे तिथे इंडियन फूड आम्हाला मिळाल्यामुळे आणि ते अवेलेबल झाल्यामुळे एक थोडासा सपोर्ट मिळाला. आणि त्याच्या पुढे कॅम्प 2 पर्यंत किंवा अगदी कॅम्प 3 पर्यंत आम्ही मगाशी म्हटलं तसं DRDOने जे आम्हाला फूड दिलं होतं तर त्याचा वापर झाला. आणि अजून एक आम्ही प्रयोग जस्ट केला होता आणि तो खूप सक्सेसफुल झाला. आपल्या एक मराठी फूड बरोबर नेलं होतं, ते म्हणजे गुळपोळी. ते हाय कॅलरी फूड आम्हाला मात्र कॅम्प 2 कॅम्प 3 पर्यंत खूप उपयोगी आलं. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही त्याचा वापर केला आणि ते मात्र खूप सक्सेसफुल ठरलं असं म्हणायला हरकत नाही. हाय कॅलरी फूड एवढ्या हाय अल्टिट्यूडला चांगलं टिकलं सुद्धा आणि ते खाता सुद्धा आलं. कारण बऱ्याचदा ज्या एनर्जी बार वगैरे जे असतात ते त्या लेवलला जाऊन किंवा त्या अल्टिट्यूडला खूप जास्त कडक होतात, म्हणजे ते चावणं खूप अशक्य होऊन बसतं. तर त्याच्यापेक्षा गुळपोळीने ते काम आमचं बरंच सोपं केलं. आणि कॅम्प 3च्या पुढे मात्र लिक्विड फूड असतं, कारण पाणी तयार व्हायलाच खूप वेळ लागतो. आपला इंटेक इतका कमी झालेला असतो की आपण असं फार हेवी काही खाऊच शकत नाही किंवा ते तयारही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग सूप असेल, सरबत असेल, अशा लेवलचंच फूड कॅम्प 3 पासून पुढे इंटेक केला जातो. म्हणजे साधारणतः अर्धा लिटर पाणी कॅम्प 4ला व्हायला साधारणतः 2 ते 2.5 तास लागतात. सो त्याच्यामुळे त्याच्यात जस्ट सूप बनवलं जातं आणि तेवढाच इंटेक हा त्या शेवटच्या 3-4 दिवसात केला जातो. क्लाइंब सुरू करताना कुठे कुठे कॅम्प टाकायचा आहे किंवा कॅम्प आहे हे कसं ठरतं किंवा कुठे आहेत? सुरुवातीपासून सांगायचं झालं तर काठमांडूपासून आपण विमानाने लुकला नावाच्या ठिकाणी पोहोचतो. साधारणतः 10,000 फुटांच्या आसपास लुकला आहे. तिथून आपण 17,500 ते 700 फुटांवरती एव्हरेस्ट बेस कॅम्प लागतो. जो सामान्य ट्रेकर फक्त एव्हरेस्ट बेस कॅम्पला येणार असतो तो साधारणतः 9 दिवसात एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोचतो. पण त्याला कसं असतं, अर्धा-पाऊण तास बेस कॅम्पला थांबायचं असतं आणि परत यायचं असतं. पण आम्हाला 45 दिवस त्या ठिकाणी थांबायचं होतं, सस्टेन व्हायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी 15 दिवस घेतले, ज्याच्यामध्ये मग आम्ही काही शिखरं घेतली. माउंट आयलंडसारखं 21,000 फुटाचं शिखर सर केलं आणि मग एव्हरेस्टला आलो. आणि मग तिथपासून पुढे खऱ्या अर्थानं ट्रेकिंग संपतं आणि गिर्यारोहण चालू होतं. म्हणजे ज्याला आपण माउंटेनरिंग असं म्हणतो इंग्लिशमध्ये, ते चालू होतं. तर 17,700 फुटापासनं पहिलं पाऊल जे पडतं आपलं तेच आपलं खुंबू आईसफॉलमध्ये पडतं. हा खुंबू आईसफॉल क्लाइंब करून ज्याला साधारणतः 7 ते 8 तास लागतात.
आणि पहिला कॅम्प 1 जो आहे तो 19,100 ते 19,500च्या दरम्यान लागतो. त्याच्यानंतर 21,000 फुटांच्या आसपास कॅम्प 2, 23,000 फुटांच्या आसपास कॅम्प 3 आणि 26,000 फुटांवरती कॅम्प 4 आणि तिथून पुढे 3,000 फूट अजून क्लाइंब करून साधारणतः 29,035 फुटांवरती एव्हरेस्ट आहे. असा हा साधारणतः टोटल रूट आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की आता काय 4 तर कॅम्प आहेत आणि मग बेस कॅम्पवरनं निघायचं, कॅम्प 1, 2, 3, 4 आणि समिट 4 दिवसात समिट होतं, मग ह्याला कशाला एवढे 40-45 दिवस लागत आहेत. तर मागाशी मी म्हटलं तसं परत एकदा बॉडी ॲक्लिमटायझेशन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यामधला आणि आपल्याबरोबरचं सामानसुद्धा वर जाणं. तर ह्याच्यासाठी मग जेव्हा आपण ॲक्च्युअल मोहिमेला बेस कॅम्पपासून सुरुवात करतो त्यावेळेला बेस कॅम्पवरनं निघतो, पहिल्यांदा अर्धा खुंबू फॉल चढतो आणि परत खाली येतो. त्याच्या पुढच्या वेळेला निघतो तेव्हा कॅम्प 1 टच करतो आणि परत खाली येतो बेस कॅम्पला. त्याच्या पुढच्या वेळेला आपण जेव्हा निघतो तेव्हा कॅम्प 1ला जाऊन राहतो, कॅम्प 2 टच करतो आणि परत बेस कॅम्पला येतो. त्याच्या पुढच्या वेळेला निघतो तेव्हा कॅम्प 2ला जातो, कॅम्प 3ला जाऊन राहतो आणि परत बेस कॅम्पला येतो. आणि मग ॲक्च्युअल जेव्हा वेदर विंडो मिळेल त्यावेळेला एव्हरेस्टच्या समिटसाठी आपण वरती चढायला सुरुवात करतो. अशी टोटल ह्याच्या सगळ्यामध्ये हवामानाचा अंदाज घेणं, आपली एनर्जी बघणं आणि त्यातनं हे सगळे क्लाइंब पूर्ण झाल्यानंतरच ॲक्च्युअल एव्हरेस्टला आपल्याला गवसणी घालता येते. कॅम्प 2 पर्यंतची माहिती तुम्ही आत्तापर्यंत दिली आहे, तिथनं पुढचा प्रवास कसा आहे? ह्याच्या पुढे परत एकदा खडतर चढाई चालू होते, कारण साधारणतः 75 ते 80 डिग्रीचं आईस वॉल आहे, ज्याला लोत्से फेस असं म्हणतात. हा पूर्ण ब्ल्यू आईस आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टिकटो क्लाइंब म्हणतात, म्हणजे जे खिळ्याचे शूज ज्याला क्रॅम्पॉन असं म्हणतात, तर ते घालून ते मारतच अख्खा क्लाइंब करावा लागतो. आणि कॅम्प 2 ते कॅम्प 3 असा हा टप्पा आहे. कॅम्प 3च्या वरती थोडासा शिल्लक राहतो, तो कॅम्प 4ला जाताना आपण क्लाइंब करून जातो. पण हा मधला जो टप्पा आहे तो अख्खा लोत्से फेस असं ज्याला म्हणतात, तर हा अख्खी गुळगुळीत आईसची वॉल असल्यासारखी आहे आणि ती क्लाइंब करून जावी लागते. तर तसं बघितलं तर जनरली जो क्लाइंब आहे तो स्ट्रेट कॅम्प 2 पासून कॅम्प 3ला वर जातो. म्हणजे त्याला काही असं झिगझॅग किंवा इकडनं गेलं तिकडनं गेलं असं नव्हतं. पण आम्ही जेव्हा क्लाइंब करत होतो तर त्या वर्षी विंटरमध्ये एक मोठं स्टॉर्म एव्हरेस्टवरती आलं होतं आणि एव्हरेस्टच्या शेजारीच लोत्से नावाचं अजून एक पीक आहे आणि ते अख्खं रॉकी आहे. तर त्याच्यावरचे जे सगळे रॉक्स आहेत तर ते छोटे मोठे सगळे रॉक्स हे या लोत्से फेसवर येऊन पडले त्या वादळातनं आणि ते तिथेच फ्रीज झाले. आता जेव्हा समरमध्ये जेव्हा बर्फ मेल्ट व्हायला लागला तेव्हा आम्ही क्लाइंब करत होतो आणि जवळपास 2,000 फुटांवरनं हे रॉक आमच्या जवळनं जात होते. म्हणजे गोळीच्या वेगाने आमच्या शेजारनं असा आवाज फक्त जायचा. बापरे. आणि त्याच्यामधनंच क्लाइंब चालला होता. कंटिन्यू रॉक आमच्या शेजारनं जात होते आवाज करत वरनं. आमच्या शेजारनंच एका रोपवरनं एक अजून एक क्लाइंबर क्लाइंब करत होता, तिकडचा पश्चिमेकडचा होता आणि त्याच्या अचानक जबड्यावरती बसला आणि त्याचा अख्खा जबडा तोडून दगड निघून गेला. आणि आम्ही तसेच क्लाइंब करत होतो. आमची एक 8-10 लोकांची स्ट्रेट लाईन होती आणि क्लाइंब करत होतो. आणि कसं असतं की रोप असतो त्याला जुमार नावाचं एक इक्विपमेंट लावलेलं असतं. जुमार म्हणजे फक्त वर जातं ते इक्विपमेंट, परत खाली येत नाही, तुम्ही त्याला लटकू शकता. सो ते प्रत्येक वेळेला पुढे घेऊन जायचं असतं आणि प्रत्येक काही अंतरावरती ते अँकर्ड केलेलं असतं रोप. सो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागतं, तो जुमार काढायचा आणि परत त्या अँकरच्या वरती टाकायला लागतो. सो परत क्लाइंब चालू होतो. तर सगळेजण लाईनमध्ये चालले होते आणि सुरेंद्र जालियाळ म्हणून अजून एक क्लाइंबर होता आणि त्याला ते काढून लावायचं होतं पुढे. सो तो जस्ट खाली वाकला आणि त्यांनी वाकला आणि मागे भूषण हर्षे म्हणून होता, तो उभा होता. ॲक्च्युअल वरनं इतका जोरात दगड आला, तो ॲक्च्युअली लागणार होता सुरेंद्रला, हा अचानक त्याच वेळेला वागला आणि मागे ह्याच्या डोक्यात तो दगड बसला. बापरे. आणि पेटझेल सारखं चांगलं हेल्मेट त्याने ते अख्खं फोडून त्याचं डोकं फोडलं होतं त्यावेळेला.
आणि तशातच त्यांनी परत कॅम्प 3 त्यांनी क्लाइंब केलं, कारण आम्ही मध्यभागीच होतो अगदी क्लाइंबच्या. आणि मग आम्ही वर गेलो. मग तिथनंच त्यांनी क्विट केलं आणि तो परत बेस कॅम्पला निघून गेला. आणि मग आम्ही अजून एक दिवस थांबून परत आलो. पण मग एवढा रॉकफॉल त्या वर्षी होत असल्यामुळे मग त्यावेळेला मात्र त्या वर्षी स्ट्रेट क्लाइंब करायच्या ऐवजी नंतर रूट बदलला आणि मग अजून लांबनं थोडासा झिगझॅग करत लांबनं आम्ही कॅम्प 3ला पोचायला सुरुवात केली होती. सो असा हा साधारणतः लोत्से फेस हा प्रकरण आहे एव्हरेस्टवरचं. आता कॅम्प 3 पर्यंत तुम्ही पोचलात, म्हणजे जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही आला होतात. तर हा पुढचा प्रवास कसा आहे? आता कॅम्प 3ला जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो तर त्याच्यानंतर परत एकदा बेस कॅम्पला यायला लागतं तुम्हाला, कारण त्याच्या पुढचं अख्खं रूट ओपनिंग कॅम्प 4पर्यंत सगळं सामान जाणं हे अजून बाकी असतं. आणि परत एकदा बॉडी ॲक्लमटाईज, की तुम्हाला कॅम्प 3ला जाऊन परत बॉडीला ॲक्लमटाईज करायला बेस कॅम्पला यायला लागतं. तर आम्ही जेव्हा परत क्लाइंब करून खाली आलो तर साधारणतः त्याच्यानंतर असं डोक्यात होतं की पहिली जी विंडो येईल 7 तारखेच्या आसपास, तर त्यावेळेला आपल्याला क्लाइंब करायचं आहे. पण ही विंडो येणार नाही असं भारतीय हवामान खात्याकडनं कळालं. थोडीशी अनसर्टन, थोडीशी कंडिशन किंवा एक वेगळं वातावरण बेस कॅम्पला तयार झालं होतं. आणि मग त्यावेळेला आम्हाला अजून एक अनुभव आला की आपल्या देशात मात्र ह्याला एवढं अजून महत्त्व नाही आहे. म्हणजे आज एव्हरेस्ट चढून आम्हाला 12-13 वर्ष झाले, पण त्याचं एवढं महत्त्व नाही आहे. पण इतर देशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये याला प्रचंड महत्त्व आहे. म्हणजे एखादा त्यांचा नागरिक एव्हरेस्टवरती जाणं म्हणजे त्यांनी ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मिळवण्यासारखं आहे. सो इतर देशांचे जे रिप्रेझेंटेटिव्ज असतात तर त्यांचा सतत असा प्रयत्न असतो की इतर देशांचे कमीत कमी क्लाइंबर्स एव्हरेस्टवरती जातील किंवा त्या विंडोच्या दिवशी त्यावेळेला तिथे कमी जणं कॅम्प 4ला पोचतील. तर घडलं असं की आता बरेच दिवस विंडो येत नाही आहे, क्लाइंब फायनल चालू होत नाही आहे. तर सगळ्या देशांचा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह एका मिटिंगला जाणार आणि त्यांच्याकडे काय विंडोज आलेत, काय त्यांच्या देशांकडनं कुठले रिपोर्ट्स आलेत ह्याच्यावरती थोडीशी चर्चा असं ठरलं. तर प्रत्येकजण सांगायला लागला की नाही आम्हाला 20 तारीख मिळाली आहे, आम्हाला 21 तारीख मिळाली आहे. आणि आम्ही त्या ह्याच्यात होतो की अरे एवढे मोठे मोठे क्लाइंबर्स आणि हे सगळे देश सांगतायत म्हणजे त्यांचं बरोबर असेलच. आणि त्याच्या अलीकडे साधारणतः 4 दिवस हे क्लाइंब चालू होईल, त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. आणि अचानक बघितलं तर बरेच जण 15-16 तारखेला क्लाइंब चालू केलेला होता यांनी. या सगळ्यांनी आम्हाला तर रिपोर्ट सांगितले होते 20 आणि 21 तारीख. सो ह्या सगळ्यांना 19 तारीख मिळालेली होती. पण इतर लोक येऊ नयेत त्यावेळेला आणि त्यांचं क्लाइंब होऊ नये म्हणून सगळ्यांनी मिटिंगमध्ये मात्र वेगळ्या तारखा सांगितल्या. सो मग आम्ही थोडासा अजून फास्ट क्लाइंब चालू केला. दुसऱ्याच दिवशी निघालो आणि मग ती तारीख गाठायची असं ठरलं. मग काही नाही, कॅम्प 3पर्यंत जो आधीचा रूट होता तसंच पोचलो. तिथून क्लाइंब चालू केला कॅम्प 4पर्यंत. आधी लोत्से फेस आहे, मग येलो बँड नावाचा एक रॉक पॅच आहे मध्ये, तो क्लाइंब करून जिनेवा स्पर नावाची एक गोष्ट आहे, एक पार्ट येतो, त्याच्यावरनं थोडंसं हॉरिझॉन्टल ट्रॅव्हर्स मारत आपण कॅम्प 4ला पोचतो. कॅम्प 4 साधारणतः 26,000 फुटांवरती आहे मगाशी म्हणलं तसं. तिथे दुपारी 2 पासून 5 पर्यंत वेगवेगळ्या वेळाला आमची सगळे क्लाइंबर्स एव्हरेस्ट एक्सपिडिशनचे पोचले. त्याच्यानंतर 2 गट केले. एक 7 वाजता निघाला जो थोडासा स्लो चालत होते ते, आणि बाकीचे 9 वाजता निघतील मागणं असं ठरलं. सो साधारणतः 9 वाजता मी रात्री निघालो क्लाइंब करायला. तिथून पहिल्यांदा जो असतो तो ऑक्सिजनचा सिलेंडर हा बाल्कनी नावाच्या ठिकाणी चेंज केला जातो. तर ह्याला बाल्कनी का म्हणतात तर त्या ठिकाणावरनं एक छोटासा प्लॅटो आपली बाल्कनी असते तसा, आणि तिथून पहिल्यांदा आपल्याला चायना किंवा तिबेट आणि नेपाळ हे दोन्ही एका वेळेला बघायला मिळतं. या बरोबर मधल्या रीजवरती तो असं छोटासा अशी जागा आहे की जिथे थोडंसं थांबून ऑक्सिजन सिलेंडर चेंज करून आपल्याला पुढे निघता येतं. सो साधारणतः पहाटे 3च्या आसपास आम्ही बाल्कनी नावाच्या ठिकाणी पोचलो. त्याच्यानंतर एक अगदी नॅरो रीज, ज्याला एव्हरेस्ट रीज असं म्हणतात, एकदम कातळ धार ज्याला म्हणतात ना तशी आहे.
की ज्याच्या साधारणतः एका साईडला 8,000 फुटाचा फॉल आहे, तिकडे नेपाळ आहे, आणि दुसरीकडे साधारणतः 10,000 फूट खालती तिबेट आहे, आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच पाऊल ठेवायला जागा आहे. आणि त्या रिजवरनं त्याच्यावरती क्लाइंब करत आपल्याला वर जावं लागतं. हा साधारणतः जो मधला पॅच आहे हा 4 तासांचा आहे. इथे 4 तास क्लाइंब असं करावं लागतं आपल्याला. एव्हरेस्ट रिज लागते. नंतर एव्हरेस्ट फेस लागतो आपल्याला, की ज्याच्या वेळेला नेपाळ साईड दिसेनाशी होते, आणि एव्हरेस्ट म्हणजे एका साईडला रॉक पॅच आहे आणि दुसऱ्या साईडला डायरेक्ट खालती 12,000 फुटांवरती साधारणतः तिबेट दिसायला लागतं. सो ह्याच्यामध्ये एक एक पाऊल ठेवत आपल्याला साऊथ समिट नावाची जागा गाठावी लागते. त्याच्यानंतर आता ती जागा शिल्लक नाही आहे, पुढच्या भूकंपामध्ये पडून गेली, जिचं नाव हिलरी स्टेप. सगळ्यात अवघड पॅच एव्हरेस्ट क्लाइंबमधला मानला जातो. त्याचं कारण असं आहे की 45 फुटांची ही कातळ भिंत म्हणजे रॉक फेस आहे, म्हणजे त्यावेळेला होता. आणि आपल्या पायात मात्र बर्फावरती क्लाइंब करायचे शूज असतात, ज्याला खिळे म्हणजे क्रॅम्पॉन्स असतात. सो त्याच्यावरती आपण ते घालून रॉक क्लाइम्बिंग नाही करू शकत. पण तिथे मात्र ते काय काढून ठेवले, परत वरती जाऊन घातले, असं काही शक्य नसतं. सो आपल्याला ते शूज घालूनच रॉक क्लाइम्बिंग करावं लागतं तिथे. सो तिथून बरेच जण परत जातात, कारण जर का तुम्ही तिथे घसरून पडलात किंवा घसरलात त्याच्यावरनं ते खिळ्याच्या शूजने, तर त्या ठिकाणी परत एनर्जी पूर्ण एकवटून परत ते क्लाइंब करणं स्ट्रगल करून हे खूप अवघड असतं. सो जनरली पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टला जर का झालं तर झालं, नाहीतर मग तिथनं क्लाइंब करणं थोडंसं अवघड जातं. ती सहज क्लाइंब करून मी वरती गेलो. तिथून एव्हरेस्ट असं सोपं आहे पुढे. एक साधारणतः अर्ध्या तासात आपण एव्हरेस्टवरती पोचतो. सकाळी साधारणतः 9च्या आसपास मी एव्हरेस्टवरती पोचलो, आणि त्या दिवशी म्हणजे 19 मे 2012 रोजी एकदा नव्हे तर 8 वेळा आपल्या भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा हा आम्ही एव्हरेस्टवरती फडकवला. काय वाटलं तुम्हाला शेवटी समिटला पोचल्यावर? कसं आहे की मगाशीच मी म्हणलं तसं अत्यंत नाजूक वातावरणाच्या मध्यभागी पोचल्यासारखं असतं. आम्ही बऱ्याचदा टॉकमध्ये सांगतो की निसर्गाने सर्वोच्च ठिकाणी तयार केलेल्या चक्रव्यूहाच्या मध्यभागी जाणं आहे एव्हरेस्टच्या वरती जाणं. म्हणजे तिथून आपण जोवर सही सलामत जिवंत परत बेस कॅम्पला येत नाही, तोवर काही आपण यशस्वी किंवा मोहीम ही यशस्वी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमचा एक्स्ट्रीम फोकस हाच होता की आम्हाला परत सुखरूप यायचं आहे. कारण आजपर्यंतचा इतिहास पण हेच सांगतो, जवळपास 90% ॲक्सिडेंट्स किंवा डेथ ह्या उतरताना झालेल्या आहेत. चढताना ॲक्सिडेंट्स खूप कमी झालेले आहेत. पण वरती गेल्यावर मात्र एक गोष्ट नक्की आठवली. बऱ्याच फॉरेन क्लाइंबर्सने असं लिहून ठेवलेलं आहे की आम्ही एव्हरेस्टवरती विजय मिळवला किंवा वी कॉन्कर्ड दॅट. पण आपलं जे भारतीय संस्कृती आहे किंवा तिबेटी संस्कृती आहे त्याप्रमाणे आपण निसर्गाला ही देवता मानतो. तर त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो, किंवा तिबेटी भाषेत सुद्धा ह्याला चोमोलुंगमा म्हणजे जगन्माता असं एव्हरेस्टचं नामकरण केलेलं आहे. सो त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की आम्ही एव्हरेस्टची भेट घेतली त्याच्यावरती विजय मिळवण्यापेक्षाही. आणि मी मगाशी म्हणलं तसं एक किस्सा नक्की आठवला की मगाशी मी म्हणलं की आम्ही खालती डेबुचे नावाच्या ठिकाणी गेलेलो होतो, आणि तिथे बरेच शुभेच्छा द्यायला त्या वर्षी महाराष्ट्रातनं अनेक जण बेस कॅम्पला येत होते. एवढ्या मोठ्या संख्येने त्यावेळेला एव्हरेस्ट बेस कॅम्पला आपल्या इथनं कोणी जात नव्हतं, पण त्यावेळेला जवळपास 100 लोक साधारणतः एव्हरेस्ट बेस कॅम्पला त्या वर्षी आली असतील आपली मोहीम आहे म्हणून. आणि त्यातलाच एक मुंबईचा एक साधारणतः 13 जणांचा ग्रुप तिथे आला होता. आणि आम्ही त्यांना भेटायला त्याच डेबुच्यामध्येच थांबले होते, फक्त दुसऱ्या हॉटेलमध्ये होते. तर आम्ही तिथे त्यांना भेटायला म्हणून गेलो होतो, आणि समोरच एक कॅनडाचा खूप मोठा गिर्यारोहक बसला होता. तर त्यांच्या आधी गप्पा चालल्या होत्या काहीतरी, आणि आम्ही समोरच्या इकडच्या टेबलावर बसलो होतो. तर तो बोलता बोलता म्हणला, काय तुमचे ते भारतीय 125 कोटी, त्यातला एक जण एव्हरेस्टवरती पोचत नाही, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा काय तुमचा उपयोग नाही आहे. तर त्यांच्यातल्या एकाने आमची ओळख करून दिली की यावर्षी एक मोठा संघ भारतातनं आला आहे आणि 13 जणं एव्हरेस्टवरती क्लाइंब करणार आहेत. सो
त्यांनी फक्त आमच्याकडे बघितलं, मला वाटत नाही यांच्यातलं कोणी क्लाइंब करेल म्हणून. सो काय सगळे मराठी, वातावरण तापलं आणि काही जण अंगावर धावून गेले त्याच्या, असं कसं म्हणतो. मग आमच्यातलं जे नेतृत्व होतं ते पुढे आलं, ते म्हणले आत्ता ह्याला उत्तर देऊ नका, आपल्या परफॉर्मन्सने आपण ह्याला उत्तर देऊया. सो ती जी घटना आहे ती मला तिथे नक्की आठवली की आपण ते करून दाखवलेलं आहे की जे इतर जे आपल्यावरती बोट ठेवतात, अपयशी होत व्हाल तुम्ही, भारतीय आहात, या सगळ्याला आम्ही त्यावेळेला उत्तर दिलं होतं असं मला वाटतं. आणि हा एक, मी म्हणलं तसं, हा एक ते इम्पॅक्ट करायचे प्रयत्न करत असतात मानसिक, की आधीपासून तुम्ही कसं क्लाइम करणार नाही. तर हाही त्यांचा एक त्याच्या मागचा मोटो असतो की ह्यांना आत्तापासूनच मानसिक खच्चीकरण करा की तुम्ही करूच शकणार नाही आहे, आमच्यासारखे एक्सपिरियन्स लोक सांगतायत की ह्यांना जमणार नाही आहे. सो ह्याचासुद्धा ते कुठेतरी परिणाम आपल्यावरती करायचा कंटिन्यू प्रयत्न चालू असतो. ह्याच्यानंतरही त्यांनी बरेच प्रयत्न केले या सगळ्यामध्ये, कसं अनसक्सेसफुल होईल ह्याच्यासाठी. त्याच्यानंतर बेस कॅम्पला पोचलो आणि खऱ्या अर्थाने एक मोठी मोहीम खरं तर पूर्ण झाली होती. त्याचं कारण असं होतं आणि ज्याची अनेक जागतिक स्तरावरच्या वेबसाईट्स आणि संस्थांनी देखील नोंद घेतली, ज्याच्यामध्ये एका दिवशी एव्हरेस्टवरती एकदा नव्हे तर 8 वेळा एका मोहिमेचे गिर्यारोहक पोचले आणि सर्वच्या सर्व जिवंत परत आले. ह्याच्याबरोबरच मी अजून एक जोडीन की हे सगळं श्रेय फक्त आमच्या 8 जणांचं किंवा आम्ही जे गेलो होतो त्या 21 जणांचं नाही आहे, तर ती जी 24,000 लोकं होती आमच्याबरोबर, तर त्यांचं ते आहे. आम्ही तर असं म्हणतो की ती एक आपल्या महाराष्ट्राने उभी केलेली दहीहंडी होती आणि या सगळ्यांचे फक्त गोविंदा म्हणून आम्ही त्या एव्हरेस्ट रूपी हंडीपर्यंत पोचलो. तर ते सगळेजण खाली बेसला उभे होते म्हणून आम्ही तिथपर्यंत पोचलो त्यांचे प्रतिनिधी म्हणून. असंच आम्ही या ठिकाणी आज भावना व्यक्त करू शकतो. तुम्ही एव्हरेस्टवर किती वेळ थांबला होतात किंवा किती वेळ थांबता येतं तिथे? साधारणतः एक अर्धा तास थांबता येतं, पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप जोराचं वारं व्हायला लागलं होतं. म्हणजे मला अगदी फ्लॅग आजही आठवते की नीट हातात धरता येत नव्हता. 3-3, 4-4 वेळा प्रयत्न केल्यावर तो एकदा फोटो काढण्यासाठी धरता आला मला. सो मी जास्त वेळ थांबलो नाही. मी साधारणतः 7-1 मिनटं एव्हरेस्टवरती होतो आणि मग खाली डिसेंट लगेच आम्ही चालू केला. काय दिसतं साधारण तिकडनं वरनं? कसं आहे की एकतर एव्हरेस्टची सावली जर का खाली जर का क्लाउड्स असतील तर सावली दिसते आणि ती आम्हाला दिसली हे आत्ता आम्ही आल्यानंतर बघतो तेव्हा आम्हाला कळतं. कारण त्याचं कारणच हे आहे की आम्ही इतके एक्स्ट्रीम फोकस्ड असतो की आम्हाला काय दिसतंय, वाव छान. जर का आम्ही त्या फोकसच्या बाहेर आलो आणि जर का त्या सगळ्या ट्रान्समधनं बाहेर पडलो तर ॲक्सिडेंट होण्याचे मेजर चान्सेस असतात. सो तुम्हाला हे नक्की माहिती पाहिजे की तुम्हाला जिवंत परत जायचं आहे. सो त्याच्यामुळे आजही आम्ही असंच सांगतो की आमच्या ज्या फिल्ममध्ये आम्ही जो 360 डिग्रीचा आम्ही जो दाखवतो, तर तेवढं जेवढं आम्ही फिल्ममध्ये तुम्ही एन्जॉय करताय ना तेवढंच आम्ही एन्जॉय करतो, कारण आम्हाला ते तिथे दिसलंच नाही आहे. वरनं खालती उतरणं हे जास्त सोपं आहे का? सो उतरणं सगळ्यात अवघड आहे आणि आमच्या वेळेस उतरणं अजून अवघड झालं. त्याचं कारण हेच होतं की मी म्हणलं तसं ज्या 4 वेदर विंडो येतात त्याच्याऐवजी शेवटच्या 2च शिल्लक राहिल्या आणि जेवढे क्लाइंबर्स होते ते एकाच दिवशी सगळे क्लाइंब करायला निघाले आणि मेजर जाम हा हिलरी स्टेपवरती झाला होता. म्हणजे मी क्लाइंब डाऊन चालू केला, हिलरी स्टेपपाशी 15-1 मिनिटात पोचलो आणि त्याच्यानंतर हिलरी स्टेपच्या वरती जवळपास 1 तास थांबलो होतो. म्हणजे प्रचंड वारं, -40 डिग्री टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये त्या हाईटवरती थांबणं हे अशक्य होतं. मेजर एनर्जी लॉस झाला त्यावेळेला. फक्त मला एवढंच माहिती होतं, म्हणजे तिथे सांगायचं तर मी उभा होतो आणि मला सारखी गुंगी येऊन मी खालती कोलॅप्स होत होतो. म्हणजे पेंग येऊन आपण पडतो तसं होत होतं. पण जे आमच्या वाचनात होतं की तिथे काय असं तडफडून वगैरे मृत्यू होत नाहीत, तर तुम्हाला आधी झोप आल्यासारखं होतं, मग तुम्ही बसता, मग तुम्हाला झोप लागते आणि त्यातच डेथ होऊन जाते तुमची, तुम्हाला कळत नाही फारसं. सो मला हे माहिती होतं की जर का मी आत्ता पेंगलो, जरा बसूया, मग थोडीशी झोप
म्हणजे ते हळूहळू तिकडे जाईल बॉडी थंड होऊन. सो मी काही झालं तरी ठरवलं होतं की कितीही अशी पेंग आली तरी उभं राहायचं, बसायचं नाही खाली. जवळपास 1 तास हिलरी स्टेपच्या वरती मी उभा होतो आणि मग नंतर कधीतरी नंबर लागला आणि आम्ही खालती गेलो. तिथून मग जसा होता तसाच प्रवास परत केला. कॅम्प 4ला पोचलो. संध्याकाळी साधारणतः 5च्या आसपास मीच पहिला असेन असं मला वाटतंय. म्हणजे 5च्या आसपास पोचलो आणि पहिल्या 1, 2, 3 जणांमध्येच होतो मी जो कॅम्प 4वरती पोचलो. माझा जो पार्टनर होता त्यावेळेला तर तो राहुल येलंगे म्हणून होता आणि रात्रीचे 8 वाजले तरी राहुल टेंटमध्ये आला नाही. मी म्हटलं हा गेला कुठे. बरं इतकं भयंकर वारं होतं की समोरचा काय बोलतोय ते सुद्धा कळत नव्हतं. म्हणजे 8-8:30 वाजता शेर्पा माझ्या टेंटमध्ये आले आणि मला विचारायला लागले, अरे राहुल किधर आहे. मी म्हटलं मुझे नहीं पता कहाँ है. आणि मी टेंटमध्ये बसलो होतो. अगदी काही क्लिपिंग्स आहेत आमच्याकडे बारीक बारीक. अख्खा टेंटचं जे आउटर असतं ते पूर्ण फाटून गेलेलं होतं, चेन गेलेल्या होत्या कामातनं आणि माझ्या सकट टेंट उचलला जात होता. एवढं प्रचंड वारं आणि तो काय बोलतोय एवढा आवाज होता त्या फडफडण्याचा की तो मला आजही आठवतोय. आणि मी विचार केला की अरे या वाऱ्यामध्ये राहुल आता टिकणार कसा, अजूनही आलेला नाही आहे टेंटमध्ये. सो मी रात्रभर जागा राहिलो. रात्रभर राहुल काय टेंटमध्ये आला नाही. सकाळी 6 वाजता राहुल टेंटमध्ये आला. म्हणलं राहुल रात्रभर होतास कुठे. तो म्हणला मी आत्ता बोलायच्या कंडिशनमध्ये नाही आहे, आपण कॅम्प 2ला जाऊन बोलूया. मग आम्ही कॅम्प 2ला गेलो, थोडंसं खाल्लं प्यायलं आणि मग परत एकदा मी त्याला विचारलं, अरे कुठे होतास बाबा रात्रभर, मी रात्रभर तुझी वाट बघत बसलो होतो तिथे. तो म्हणला मला खाली यायला साधारणतः 6:30-7 वाजले कॅम्प 4ला आणि त्याच्या ब्रेनला इतका कमी ऑक्सिजन मिळाला होता की त्याला कळत नव्हतं या सगळ्यामधला आपला टेंट कुठला आहे. आणि तो एका दुसऱ्या एक्सपिडिशनच्या टेंटमध्ये गेला. तिथल्या लोकांनाही समजलं नाही की हा आपला क्लाइंबर नाही आहे. आणि मग त्यांनी तो म्हणला मी तिथे चहा वगैरे प्यायला, पण तिथे ते जे रिसोर्सेस असतात ते इतके लिमिटेड असतात. त्यांनी त्यांचं जर का काही रिसोर्सेस वापरले असते ऑक्सिजन वगैरे तर त्यांच्या डेथ झाल्या असत्या. त्याच्यामुळे तिथे त्यांचे जेव्हा शेर्पा आले तर त्यांनी त्याला तिथनं हाकलून दिलं, बाहेर काढलं. मग तो अजून एका टेंटमध्ये गेला, तिथेही त्याला तीच ट्रीटमेंट मिळाली. शेवटी तो म्हणला माझा ऑक्सिजन संपला आणि मी एका ठिकाणी कुठेतरी बर्फावर पडलो. मी खूप चेतन म्हणून हाका मारल्या, पण वाऱ्याचा आवाज आणि या सगळ्यामध्ये ते काय माझ्यापर्यंत पोचलं नाही. आणि शेवटी तो म्हणला माझ्या गळ्यामध्ये माझ्या आईबाबांचा फोटो आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा होती, तर ती मी घट्ट पकडली आणि शेवटी मी फक्त सांगत राहिलो, राहुल तुला आज फक्त मरायचं नाही आहे, काही कर. आणि परत एकदा मी सांगेन की त्यावेळेच्या वेळेला आपले जे 24,000 लोक होते ज्यांच्या शुभेच्छा होत्या, आशीर्वाद होते, तर त्या आमच्या कामी आल्या. त्याच वेळेला आमच्या टीममधले 2 शेर्पा बाहेर आले आणि त्यांना कोणीतरी पडलेलं दिसलं. त्यांनी चेक केलं तेव्हा त्यांना समजलं की अरे आपलाच क्लाइंबर आहे. आणि त्या दिवशी त्यांनी उचलून त्याला एका आमच्या टेंटमध्ये नेलं, फक्त दुसऱ्या टेंटमध्ये नेलं. त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला त्या दिवशी. सो अशा अनेक घटना त्या एव्हरेस्ट मोहिमेमध्ये घडल्या, त्यातली ही एक. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी बेस कॅम्पला सुखरूप पोचलो. आणि खऱ्या अर्थानं एक खूप मोठी मोहीम ज्याची अनेक गिर्यारोहण जागतिक गिर्यारोहण संस्थांनी वेबसाईट्सनी नोंद घेतली, ज्याच्यामध्ये एका सिव्हिल एक्सपिडिशनचे 8 जणं एकाच वेळेला एव्हरेस्टवरती पोचले आणि जिवंत परत आले. ही एक खूप मोठी घटना एव्हरेस्टच्या इतिहासामध्ये त्यावेळेला घडली होती. तुम्ही आत्ता शेर्पांबद्दल सांगत होतात. शेर्पा काय असतात आणि काय रोल असतो त्यांचा अख्ख्या ह्या एक्सपिडिशनमध्ये? शेर्पा ही तिथली लाईफलाईन आहे एव्हरेस्टवरची. विदाऊट शेर्पा एव्हरेस्ट क्लाइंब करणं खूप खूप डिफिकल्ट आहे. आता तर बंदीचे, म्हणजे आता क्लाइंब नाही करतायत विदाऊट शेर्पा, त्यांनी नियमच तसा टाकला आहे. पण आम्ही तर म्हणतो ते मानवजातीतला प्राणीच नाही आहे. वेगळीच फिजिकल कॅपॅसिटी आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचा जन्मच हा साधारणतः 14,000 ते 17,000 फुटांवरती झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बेसिकच हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप असतं. त्याच्यामुळे मसल्सपर्यंत त्यांचं ऑक्सिजनचा पुरवठाही आपल्यापेक्षा खूप जास्त होतो. थंडीसाठी ते तयार झालेले असतात. आपण +40मध्ये असतो. ते पहिल्यापासूनच त्यांचा जन्मच तिथे असल्यामुळे
तो सुद्धा त्यांना फरक पडतो. पण त्यांच्याशिवाय शक्यच नाही. जिथे आपण 10 ते 15 किलो वजन उचलतो त्या ठिकाणी ते 40, 45, 50 किलो वजन सहज उचलून नेतात. एवढी प्रचंड ताकद आणि प्रचंड फिजिकल कॅपॅसिटी असलेला मानव आहे असं म्हणू आपण तो एक प्रकारचा. पण शेर्पांची कॅपॅसिटी अचाट असते. आणि तेच सगळा रूट ओपन करतात, तेच स्वयंपाक आपल्यासाठी बनवतात. आपलं जे कॉमन सामान असतं किंवा टेंट पिचिंग जे असतं, कॅम्प एस्टॅब्लिशमेंट असते, हे सगळं शेर्पा लोकच करतात त्या ठिकाणी. मी असं ऐकलंय की तुम्हाला परत येताना कचरा परत घेऊन यायला लागतो जर काही असेल तर हे काय प्रकरण आहे? जेवढा कचरा निर्माण झाला होता तो तिथेच ठेवला जायचा आणि सगळाच बर्फ असल्यामुळे तो डिकम्पोज होत नव्हता, तो तसाच पडून राहत होता. आणि मग खूप कचरा झाला, खूप डेड बॉडीज अख्ख्या एव्हरेस्टवरती पडून राहिल्या होत्या. त्याच्यामुळे मग एक संयुक्त अनेक देशांची मिळून किंवा नेपाळ सरकारनी अशा काही मोहिमा काढल्या ज्याच्यामध्ये हे सगळं स्वच्छ केलं. कॅम्प 3 पर्यंतच्या डेड बॉडीजसुद्धा आणल्या, त्याच्या वरच्या तशाच आहेत. कॅम्प 4 पासून वरच्या फारशा डेड बॉडीज आणता नाही आल्या. त्याच्या खालचं सगळं क्लीन केलं. सो मग त्याच्यानंतर जे आहे की तुमचं जेवढं एक्सपिडिशनमधला जो काही कचरा असेल तो तुम्हाला उचलून काही झालं तरी परत जोवर तुम्ही सागरमाथा नॅशनल पार्कच्या गेटपर्यंत आणत नाही तोवर तुम्हाला तुमची डिपॉझिट्स परत मिळत नाहीत वगैरे असे त्यांनी नियम केलेले आहेत. पण तुम्हाला तो सगळा कचरा आता बाहेर आणावा लागतो जो काही असेल तो. तुम्ही आत्ता म्हटलात कॅम्प 4 नंतरच्या डेड बॉडीज अजून तिथेच आहेत, सो अजूनही आत्ताही त्या तिथेच आहेत. काय होतं बेसिकली की कॅम्प 4 पर्यंत शेर्पांना घेऊन जायचं ह्याचा खर्च प्रचंड आहे. कारण एक डेड बॉडी आणायची म्हणजे 4 शेर्पा पाहिजेत. आणि मग एवढा खर्च करून तिथपर्यंत न्यायचं आणि डेड बॉडी खाली आणायची हे अजून शक्य झालेलं नाही. हे कॅम्प 4 पर्यंत झालं. कॅम्प 4 पासून एव्हरेस्टपर्यंत अजून डेड बॉडीज आहेत. सो त्या आणणं अजून अवघड आहे. सो त्यात अजूनही तिथेच पडून आहेत आणि आपल्याला दिसत राहतात त्या असतात इकडे तिकडे पडलेल्या. आपण मूवीजमध्ये बघतो की असे बर्फात गाडले गेलेले लोक आहेत, तसेच्या तसे आहेत, तर तसे खरंच असतात का? हो, म्हणजे कॅम्प 4 पासून चालायला वरती सुरुवात केल्यानंतर अशा डेड बॉडीज आहेत तिथेच. त्यावेळेसच्या रोपला त्या अँकर करून तशाच ठेवून दिलेल्या आहेत. आणि बऱ्याचदा त्या बर्फाच्या बाहेर येतात, आत जातात, असं आपल्याला दिसत राहतं की जॅकेट दिसतंय, कोणीतरी आतमध्ये दाबून ठेवलेलं आहे कोणाला तरी. किंवा एक फेमस ग्रीन बूट नावाचाही एक हे होता की एका क्लाइंबरचा जो बूट होता तो असा माइलस्टोन होता. नॉर्थ साईडला आहे, तर तिथपर्यंत पोचलो की आपण या ठिकाणी पोचलो बाबा. सो तो ग्रीन बूट नावाचा एक असा माइलस्टोन त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. तर पूर्वी होतं, आता बऱ्याच डेड बॉडीज कॅम्प 4च्या खालच्या नेल्यामुळे तसं आता फारसं शिल्लक नाही आहे. पण कॅम्प 4च्या वरती चालत जाताना नक्की तुम्हाला दिसतील डेड बॉडीज. जर बाय चान्स ह्या अख्ख्या प्रवासामध्ये कुठे एखाद्या क्लाइंबरला अपघात झाला किंवा काहीतरी दुखापत झाली तर त्याला तिथनं रेस्क्यू कसं केलं जातं? कॅम्प 2 पर्यंत अगदी सकाळी सकाळी जेव्हा एअर हेवी असते थंडीमुळे त्यावेळेला हेलिकॉप्टर येऊ शकतं. ते जस्ट कॅम्प 2 पर्यंत कसं तरी येतं आणि त्याच्यात तुम्ही बसून पटकन क्लाइंबरला घेऊन जाऊ शकता. पण कॅम्प 2च्या वरती हेलिकॉप्टर उडू शकत नाही, त्याला ड्राफ्टच मिळत नाही, त्याच्यामुळे तो वरतीच हे जात नाही. त्याच्या पुढे मात्र मग जे काही आहे ती शेर्पा ह्या एकमेव व्यक्तीवरती अवलंबून असतो सगळा रेस्क्यू. आणि ते असतातही तसे स्किलफुल किंवा मदत करणारे. आणि ती लोक तिथून रेस्क्यू करून जेवढं शक्य आहे तेवढं नक्की, जर का समोरचा कॉपरेट करत असेल तर बऱ्याचदा असं होतं की हॅल्युसिनेशनमध्ये जातात, ब्रेनवरचा कंट्रोल सुटतो आणि मग तेही मारायला लागतात. म्हणजे आमच्या वेळेलाही जे 7 डेथ झाल्या त्यातले 2 जे कोरियन होते त्यांचं तसंच झालं की ते त्यांचा कंट्रोल सुटला स्वतःवरचा आणि ते आईसॅक्सनी सगळ्यांनाच मारायला लागले. म्हणजे शेर्पांनाही त्याच्या मारायला लागले आणि मग त्यांना शेवटी तिथंच सोडून द्यावं लागलं आणि मग त्यात त्यांची डेथ झाली. वर असं ऐकण्यात आलंय की काही दैवी अनुभव आलेत लोकांना किंवा येती दिसलंय लोकांना किंवा दिसतात किंवा आहे, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 1-2 अनुभव सांगतो की यती आजपर्यंत असं कोणी बघितलेलं नाही आहे. पण खुमजुम नावाची एक जागा आहे एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या रूटवरती नामचे बाजारानंतर. तर तिथे एक डोंगरात मॉनेस्ट्री आहे
आणि तिथे एक स्कल ठेवला आहे, तर काचेच्या पेटीत ठेवला आहे आणि मग ते उघडून दाखवतात. तर असं केसाळ असं काहीतरी काळा एक हे आम्हाला त्यावेळेला बघायला मिळाला. तर ती यतीची आहे अशी तिथे मान्यता आहे. असं एक सोडल्यास इतर ठिकाणी मात्र यतीचे फक्त उल्लेख येतात, असा काही ठोस पुरावा नाही आहे. बऱ्याचदा काय होतं की कोणीतरी बेअरफूट चालत गेलेलं असतं आणि त्याच्यानंतर जेव्हा बर्फ मेल्ट होतो तेव्हा त्या ज्या फुटप्रिंट्स असतात त्या हळूहळू मोठ्या होतात आणि मग लोकांना असं वाटतं अरे एवढा मोठा फुटप्रिंट म्हणजे इथून कोणीतरी यतीच गेलाय. असं सुद्धा बऱ्याचदा घडलेलं असू शकतं, पण पुरावा नसल्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलू शकणार नाही. ज्यांना हे धाडस करायचं आहे एव्हरेस्ट सर करण्याचं, त्यांना तुम्ही काय सांगाल? एक म्हणजे आत्ता जे सगळीकडे चाललं आहे ते वेडं धाडस करू नका. म्हणजे काहीतरी रील्समध्ये बघणं, FB वरती बघणं आणि तसे क्लाइंब करायला जाणं, त्याच्यामुळे सह्याद्रीत सुद्धा आज खूप ॲक्सिडेंट्स होत आहेत. जे काही कराल ते एक्सपर्ट्सच्या मार्गदर्शनाखाली करा. स्वतः एक्सप्लोर करायला डायरेक्ट जाऊ नका. जेवढा निसर्ग छान सुंदर आहे तेवढाच तो घातक देखील आहे, तो तुमचा बळी घेतोय. आणि हे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आज तुम्ही बघताय, त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की काळजी घ्या. मी म्हणलं तसे जर का तुम्हाला ट्रेकिंगकडनं माउंटेनिअरिंगकडे जायचं असेल किंवा अगदी ट्रेकिंगसुद्धा प्रोफेशनली करायचं असेल तर आधी हे बेसिक ॲडव्हान्स हे कोर्सेस करा आणि त्याच्यातनं तंत्रशुद्ध शिक्षण घेऊन त्याच्यानंतर अनुभव घेऊन मगच या क्षेत्रात या. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR सुद्धा आलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याबरोबर कोणीतरी एक एक्सपर्ट असल्याशिवाय तुम्ही डोंगरात जाऊ शकत नाही. आता त्याचे ठीक आहे इम्प्लिमेंटेशन कसं होतं त्याच्यावरती आहे सगळं, पण आता नियमसुद्धा येत आहेत या सगळ्याला. तर माझं सगळ्यांना सांगणं हेच आहे की नक्की तुम्ही वेडं धाडस नक्की करू नका आणि त्या निसर्गाचा, त्या डोंगरांचा रिस्पेक्ट ठेवूनच क्लाइंब करा. थँक्यू सर, तुम्ही आमच्या शोवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिलीत आणि तुमचे खूपच चांगले अनुभव त्यांच्याबरोबर शेअर केलेत, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.